नवी मुंबईची ओळख असलेल्या फ्लेमिंगो सिटीत यंदा फ्लेमिंगोची प्रतीक्षा कायम आहे। दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो यंदा मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात दिसलेले नाहीत। पण दुसरीकडे नेरूळमधील टीएस चाणक्य परिसरात पाणथळ भागात स्थलांतरित पक्ष्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। 2 ते 3 एप्रिल रोजी पक्षी निरीक्षक यांनी केलेल्या निरीक्षणामध्ये सुमारे 500 पक्ष्यांची नोंद झाली आहे। यामध्ये पाणकावळा, पेडेंट स्टार, सँडपायपर, ब्लॅक विंड स्टिल्ट, कर्ल्यू, स्पूनबिल, आयबीस, फ्लोवर, टर्न आणि सीगल यांच्यासारखे अनेक पाणपक्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने आढळून आले आहे। याशिवाय बगळे, लालमुनिया, करड्या डोक्याची मैना आणि खंड्या यांसारखे पक्षी देखील या ठिकाणी दिसून आलेत। त्यामुळे हा परिसर सध्या पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। दरवर्षी फ्लेमिंगो कच्छच्या रणातून नवी मुंबईकडे स्थलांतर करतात, मात्र यंदा उशिरा झालेल्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या मान्सूनमुळे कच्छमध्ये पाण्याची पातळी जास्त काळ टिकून राहिली आहे। त्यामुळे फ्लेमिंगोंना अन्न स्रोत मुबलक मिळाला आहे आणि प्रजननासाठीही अनुकूल वातावरण तयार झालंय। याच कारणांमुळे अनेक फ्लेमिंगो तिथेच थांबले असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय। सध्या नवी मुंबईत फ्लेमिंगोची संख्या अत्यल्प आहे। वेगवेगळ्या दिवशी केवळ 15 ते 20 पक्षीच दिसून आले आहेत। साधारणपणे डिसेंबर ते मे दरम्यान हजारो फ्लेमिंगो या ठिकाणी येत असतात, मात्र यंदा ही संख्या लक्षणीयरित्या कमी आहे। त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची गर्दीही काही प्रमाणात घटली आहे। मात्र सकारात्मक बाब म्हणजे इतर स्थलांतरित पक्ष्यांमुळे नवी मुंबईतील पाणथळ भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याचं चित्र दिसत आहे। फ्लेमिंगो उशिरा का होईना पण येणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे।